आणि यानंतरची बातमी अमरावतीतून आहे। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाण्याची शक्यता आहे, कारण काल एकाच दिवसात राजापेठ उड्डाणपुलावर चौथरा तयार करण्यात आलाय। राणा दाम्पत्याच्या वतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शिवरायांचा पुतळा उड्डाणपुलावर बसवणार असल्याची माहिती मिळतेय। या पार्श्वभूमीवर रात्रीपासूनच राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलंय। दरम्यान 2 वर्षांपूर्वी आमदार रवी राणा यांनी उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे वाद उफाळून आला होता। परवानगी न घेता पुतळा बसवल्यानं महापालिकेच्या प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं पुतळा हटवण्याची कारवाई केली होती आणि त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये मोठा वाद होऊन राजकारणही तापलं होतं। दरम्यान राजापेठ उड्डाणपुलावर जर कोणी शिवरायांचा पुतळा बसवत असेल तर त्यात वाईट काय असा सवाल बच्चू कडू यांनी विचारलाय। तसंच शिवरायांचा पुतळा सन्मानाने बसवला पाहिजे असंही कडू म्हणाले। विचार आपण पाहतोय का आखरी कुठल्या विचाराने तुम्ही पुतळा बसवताय हा विषय फार महत्त्वाचा असतो आणि लोक तो विचार करूनच समोर जात असते। म्हणून कोणाला असं त्याच्यात फार राजकारण आहे बाबा आणि पुतळा राजकारणासाठीच बसवला असं डोकं न लावता जे भक्त आहे ते काही अंधभक्त नाही आहे, ते वैचारिक भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे। असं नाही आहे का पुतळा लावला म्हणजे आता सगळे मत परिवर्तन होईल, असं काही होत नसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।